ही वंदनाची भूमी आहे, ही अर्पणाची भूमी आहे, ही तर्पणाची भूमी आहे, ही समर्पणाची भूमी आहे. साधू संतांच्या चरणांनी पावन झालेली ही भूमी आहे. चंद्रभागा आमच्यासाठी गंगा आहे, ही भूमी आमच्यासाठी पावन आहे. आम्ही जगू तर पंढरपूरसाठी आणि मरू तर पंढरपूरसाठी. मरणानंतरही आमच्या राखेतून रामकृष्ण हरीचा जयघोष उमटत राहील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे, पंढरपूरच्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि संत भूमीच्या अस्तित्वाचा आदर करा. धार्मिक क्षेत्र उद्ध्वस्त करणारा कॉरिडॉर रद्द करा, कारण ही केवळ भूमी नाही तर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा श्वास आहे. जय हरी. संभाव्य सध्या पंढरपूर बद्दल जी चर्चा चालू आहे की पंढरपूर मंदिर कॉरिडॉर मंजूर झालेला आहे, तर सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की कॉरिडॉर बाधित अशी आजपर्यंत सरकारच्या कुठल्याही प्रतिनिधींनी, शक्यतो जे मोठे नेते यांनी, म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की तुम्हाला विश्वासात घेतो सर्व कॉरिडॉर बाधितांना व त्यांच्या योग्य शंकाचे निरसन केले जाईल, परंतु आजपर्यंत कोणत्याही मोठ्या नेत्यांनी कॉरिडॉर बाधितांना प्रत्यक्ष विचारलेले नाही की त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या शंकाचं निरसन योग्य झालेलं नाही. तरी आता आमचा कुणावरही विश्वास न राहता डायरेक्ट फक्त मुख्यमंत्री साहेबांची डायरेक्ट कॉरिडॉर बाधितांची भेट व्हावी व मुख्यमंत्री साहेबांनी वेळेत वेळ काढून आजपर्यंत ज्यांनी पंढरपूरचं पावित्र्य जपलं, पंढरपूरचं मंदिर जपलं, त्या पंढरपूरच्या मंदिरच्या कडेच्या रहिवाशांचं म्हणणं ऐकण्यासाठी थोडा तरी वेळ द्यावा हीच त्यांना विनंती. साहेबाचा कोणावर नाही हे सुद्धा अवघड झालेलं आहे. सर्वजण म्हणतात कॉरिडॉर होणार, सगळ्यांना विश्वासात घेतलंय, पण कोण कोणाला विश्वासात घेतलंय हेच कळत नाही. नक्की कॉरिडॉर बाधित कोण आहेत आणि कॉरिडॉरचं मर्यादा खाणारे कोण आहेत हेच कळत नाही, आणि नक्की नुकसान कोणाचे होणार आहे हे कोण जाणूनच घे नाही. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी स्वतः पांडुरंगाचे भक्त आहेत, पांडुरंगाच्या भक्तांची, पांडुरंगाच्या मंदिराकडची जी स्थानिक भक्त आहेत त्यांच्या थोडे तरी त्यांना बरं वाटावं म्हणून तरी थोडा वेळ त्यांनी द्यावी, त्यांच्याशी चर्चा करावी हीच विनंती मुख्यमंत्री साहेबांना आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो परवा पंढरपूर कॉरिडॉर प्रोजेक्ट मंजूर केला आणि त्याला शिक्कामोर्तब केला, परंतु येथील जे रहिवासी आहेत किंवा येथील जे बाधित लोक आहेत त्यांना कुणालाही विश्वासात न घेता त्यांनी मंजुरी आणि संमती दिलेली आहे. तर आता एकच आहे की आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः आमच्यासाठी वेळ काढून आमच्या बाधित लोकांच्या समस्या, अडचणी, असंख्य अडचणी आहेत की ज्या मांडताना किंवा बोलताना आता इतर कोणीही इथला कुठलाही प्रतिनिधी नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी बाधित लोकांची वेळ काढून भेटावे, म्हणजे ज्या काही समस्या, अडचणी त्यांना प्रत्यक्ष भेटता येईल. आता येथील लोकल प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांशी न भेटता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः वेळ द्यावा आणि आमच्याशी चर्चा करावी, कारण ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, या अडचणी काही एक दोन नाहीत, असंख्य अडचणी आहेत. आज इथं आम्ही 100 वर्ष परंपरागत राहतो आहेत, परंपरागत दुकानं आहेत, हे सोडून जायचं आहे, तरी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा हीच विनंती आहे. सीताराम. मी वैशाली संजय दास बैरागी. मी पंढरपुरामध्ये आज 25 वर्ष झाले राहते. आम्ही मंदिराच्या समोर, म्हणजे मंदिरातच राहतो असं आम्ही म्हणतो, पण आज मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही कॉरिडॉर करणार आणि कॉरिडॉरला त्यांनी सही केली आहे, पण आजपर्यंत आमच्यापर्यंत कोणीही आलेलं नाही आहे आणि म्हणते की आम्ही सगळ्यांना विश्वासात घेतलेलं आहे. त्यांनी कुणालाही विश्वासात घेतलेलं नाही आहे, कुणाशीही चर्चा केलेली नाही आहे आणि आम्हाला सांगताय की तुम्ही चांगल्याच ठिकाणी जावा, तुम्हाला चांगले पैसे देतो. आम्हाला पैसे नको आहेत, आम्हाला फक्त आमची जागा, आमचं मंदिर, आमचा पांडुरंग एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला याच्या व्यतिरिक्त तुमचे लाखो करोडो सोन्याचा महाल जरी दिला तरी आम्हाला नको आहेत. आम्हाला फक्त आमचा पांडुरंग हवा आहे. एवढीच त्यांना कळकळीची विनंती आहे की आम्हाला येऊन भेटा आणि विचारा की तुमची अडचण काय आहे म्हणून. तुम्ही आमच्याकडे येत नाही, आमच्याशी बोलत नाही, आम्हाला भेटत नाही, फक्त सांगताय. तिथं एसीत बसून तुम्ही जो निर्णय घेतलाय की कॉरिडॉर होऊ द्या, हा निर्णय तुमचा पूर्णपणे चुकीचा आहे. आम्ही जे गोरगरीब आहोत, उन्हात इथं देवाच्या समोर बसतो, देवाचे नामस्मरण करतो, तुम्ही तिथं एशीत बसून फक्त सही करता.
हा विषय तुम्ही समजून घ्या आणि पंढरपूरला येऊन स्वतः भेटा. बघा इथं लोकांचं काय हाल आहे, काय नाही. सगळे लोक म्हणजे स्थानिक आहेत, पण सगळ्यांना कुणालाही त्या कॉरिडॉरची गरज नाही आहे असं मी सांगते तुम्हाला सरकारला. एक मुख्यमंत्री साहेबांना एक मेसेज आहे की तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन ही काम करतो म्हणलाय, तर विश्वास हा कसला आहे आम्हाला अजून कळलं नाही. आमच्यापर्यंत कोण आलेलंही नाही. नुसतं देशमुख साहेबासारखे लोक येऊन प्रश्न विचारतात, आम्हाला काही माहिती सांगतात. पण आम्ही काही मोठे प्रश्न विचारले, महत्त्वाचे प्रश्न विचारले, तर देशमुख साहेबसारखे लोक म्हणतात आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आहे. आम्हाला त्याचे उत्तर मिळत नाहीत. याचा अर्थ काय समजायचा? त्यांनी जे मुख्यमंत्री साहेबांनी जे लोक पाठवलेत त्यांच्याकडनं तरी आम्हाला व्यवस्थित उत्तरं मिळत नाही आहेत. तर ते मुख्यमंत्री साहेबांनी एकदा सगळ्यासमोर यावं आणि सगळ्याचं म्हणणं तरी ऐकून घ्यावं. काय असेल ते बाकीच्या गोष्टी तुम्ही सरकारच्या विरुद्ध जाऊन काय उपयोग नाही. सरकारपुढं सत्तेपुढं शहाणपणा चालत नाही. पण ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. हा सगळा टापू आहे ते पूर्ण भाजपचा आहे. आमच्या मतानेच भाजप इथं निवडून येतं आहे आणि हे सगळं जगजाहीर आहे. तर भाजपने या गोष्टीचा विचार केला पाहिजे, लोकांचा विचार केला पाहिजे. आपल्याला प्रगती तर करावंच लागणार आहे, प्रगती करावंच लागतीच आहे, पण सगळ्याचं बोलणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे. मग त्यात बदल काय करू शकतो हे त्यांच्या लक्षात येईल. नुसतं खुर्चीवर बसून गाडीत बसून या गोष्टी होत नाहीत. एकदा लोकांशी बोललं पाहिजे. या इथल्या लोकांशी तुम्ही स्वतःहून जेव्हा बोलताल तेव्हा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला लक्षात येईल की काय योग्य काय अयोग्य आहे ते.